रामकृष्ण हरे. वृक्ष हा सत्पुरुषासारखा आहे या विषयावर आजचा हा आपला भाग आहे. छायाम अन्यस्य कुर्वन्ति स्वयं तिष्ठन्ति आतपे फलान्यपि परार्थाय वृक्षाः सत्पुरुषा इव. वृक्ष हा सत्पुरुषासारखा आहे हे सांगताना ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात, जो खांडावया घावो घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. माऊली म्हणतात, जो खांडावया घावो घाली, जो तोडण्यासाठी घाव घालतो कुऱ्हाडीचा आणि ज्याने लावणी केलेली आहे त्या दोघांनाही वृक्ष सावली देतो. तो असा म्हणत नाही हा तोडतोय याला सावली नको द्यायला आणि याने लावणी केली म्हणून याला सावली द्या, असा भेदभाव वृक्ष करत नाही. हेच सत्पुरुषाचं लक्षण आहे. दोघा एकच सावली वृक्ष दे जैसा, दोघांना सावली सारखी देतो. त्याच्या ठिकाणी समत्व आहे, त्याच्या ठिकाणी नकळत संवेदना आहे आणि ती समत्वाची आहे. तुकाराम महाराज वृक्षाचे महात्म्याचे लक्षण सांगताना काय म्हणतात बघा, की आमचे खरे सोयरे कोण आहेत ते तुकाराम महाराज आपल्या अभंगात वर्णन करतात. वृक्षवेली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवेली आम्हा सोयरे वनचरे. तुकाराम महाराज भांडारा डोंगरावर गेले आणि तिथे आपली ध्यान धारणा अभ्यास करू लागले. 8-10 दिवस झाले तुकाराम महाराजांची गाठ भेट होत नाही. तेव्हा त्यांचे जे देहूतले मित्र होते ते बेचैन झाले. ते तुकाराम महाराजांचा शोध घ्यायला लागले आणि एकाने सांगितलं, अरे ते एकांतवास त्यांना जास्त आवडतो, त्यांना अभ्यास असतो, त्यांची साधना असते, तेव्हा ते नक्की भंडाऱ्या डोंगरावर गेले असले पाहिजे. म्हणून तुकाराम महाराजांचा शोध घेत घेत हे मित्रमंडळी डोंगरावर गेले. तुकाराम महाराज ध्यानस्थ मस्त आणि स्वस्थ बसलेले होते. यांनी जय हरी असा मोठ्याने आवाज केला. तुकाराम महाराजांनी डोळे उघडले. अरे या 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 कसे काय तुम्ही आले? म्हणजे शोधित शोधित आलो. अहो तुम्ही 8-10 दिवस आम्हाला भेटले नाहीत, आम्ही बेचैन झालो. तुम्ही आम्हाला मित्रांना सोडलं, सोयरे धायरे सोडले, घराकडे लक्ष नाही तुमचं, आणि हे तुम्हाला कसं काय करमतं? तुमचे सोयरे धायरे आप्त इष्ट नातलग हे सगळ्यांना सोडून दिलं तुम्ही, आम्हाला विसरली. महाराज म्हणले, खरे सोयरे तुम्हाला सांगतो, वृक्षवेली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवेली आम्हा सोयरे वनचरे. मित्रांनो, आम्हाला वृक्ष आणि वेली हेच आमचे खरे सोयरे आहेत. हे जे वनचर आहेत, वने चरती ती वने चरहा, वनात संचार करणारे फिरणारे, मग ते हरणं असतील, ससे असतील, आणखीन काय प्राणी असतील, हेच सगळे आमचे सोयरे आहेत, सखे आहेत. तेणे सुखे रुचे एकांताचा वास, तेणे सुखे रुचे एकांताचा वास. यांच्या संगतीमध्ये आमचा एकांतवास चांगला जातो,
आमचा सर्व काळ आनंदात जातो. तेव्हा मग ते लोक म्हटले, मग तुम्हाला हे स्वैर्य, मग काय गरज नाही म्हणले स्वैर्य धार्यांची. कारण हे जे स्वैर्य धार्य आहेत ना, हे आमचे फार आवडीचे आणि प्रेमाचे आहेत. वृक्ष आणि वेली आणि वनचरी, बाकीचे स्वैरे गुणदोष काढणारे आहेत. आज काय बोललाच नाही, आज काय आमच्याकडे वाकड्या नजरेनेच पाहिलं, कालपासून फारच फुगलाय, काही ना काहीतरी दोष सारखे देत असतात आणि उणे काढत असतात. हे उणे दुणे काढणारे हे जे सोयरे आहेत ना, तसे हे आमचे जे वृक्ष वेली आणि वनचरे हे सोयरे आहेत, ते आमचे गुणदोष काढीत नाहीत. नाही गुणदोष अंग येत, वृक्षवेली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी सुस्वरे आळविते, येणे सुखे रुचे, एकांताचा वास नाही गुणदोष अंगा येत, येणे सुखे रुचे, एकांताचा वास. म्हणून सज्जन हो, वृक्ष लावा, वृक्ष जगवा, वृक्ष वाढवा, त्याच्या सावलीला राहा. ते प्राणवायू देतात, फळं देतात. आणि तेच सुरुवातीच्या श्लोकामध्ये सांगितलं आहे, छायाम अन्यस्य कुर्वन्ति. झाडं हे सत्पुरुष कसे आहेत, सुभाषितकार सांगतात की सावली दुसऱ्याला देतात, स्वयं तिष्ठन्ति आतपे. स्वयं आतपे तिष्ठन्ति, स्वतः उन्हामध्ये उभा राहतात. आणि छायाम अन्यस्य कुर्वन्ति, सावली दुसऱ्याला देतात, ताप आपण सहन करतात आणि सुख मात्र दुसऱ्याला देतात. फलान्यपि परार्थाय, आणि त्यांचे फळं दुसऱ्यासाठी असतात. स्वयं न खादन्ति फलानि वृक्षाः, वृक्ष स्वतःचे फळं खात नाही, ते फळं ही दुसऱ्यासाठी देतात. वृक्षा सत्पुरुषा इव, म्हणून वृक्ष हे सत्पुरुषासारखे असतात. म्हणून तशा पद्धतीने वृक्षाशी आपलं आचरण ठेवा. वृक्ष आणि वृक्षप्रेमी यांचा संवाद जरा ऐका. एकाने आपल्या अंगणामध्ये आम्रवृक्ष लावला, हापूस आंब्याचं झाड लावलं. सकाळी तो अर्घ्य देताना त्या आम्रवृक्षाच्या मुळाशी तो अर्घ्य द्यायचा पितरांना आणि मंत्र म्हणायचा. तेव्हा आम्रश्च सिक्ताः पितरश्च तृप्ताः, एकात दोन कामं, आंब्यालाही पाणी मिळायचं आणि पितरही तृप्त व्हायचे. सज्जनो, नेहमी असंच करत जा. एकेरी काम करण्यापेक्षा एकात दोन दोन कामं कसे साधतील, एकात तीन कसे साधतील, असं बहुउद्देशीय कर्म करत जा की त्याच्यामध्ये अनेक उद्देश असतील असं. तर तसा तो माणूस आंब्याला पाणी द्यायचा आणि ते आम्रवृक्ष वाढला ना, इतका वाढला, त्याची सावली अंगणामध्ये पडू लागली. त्याच्यानंतर त्याला फळं आले, आंब्याचे, हापूस आंब्याचे फळं ते खायचे. त्याच्यानंतर फलान्यपि परार्थाय छायाम अन्यस्य कुर्वन्ति. आहा हा. आणि असा तो मोठा वृक्ष होत 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 फार बहरला. विकास झाला त्याचा, सगळ्या अंगणात सावली. पुढे काय झालं की या गृहस्थाचं कुटुंब वाढलं आणि कुटुंबाचा विस्तार झाला. 2-3 मुलं वगैरे मोठे झाले, त्यांचे लग्न झाले आणि मग ते अंगण त्याला कमी पडायला लागलं. म्हणून त्याला पुढे त्या अंगणाच्या पुढे स्लॅब टाकून मोठा घर बांधायचं होतं. मग या झाडाचं काय करायचं, आणि आपल्याला बाकीचं नाही आपल्याकडे जागा. आणि मग त्याला नाईलाजाने ते झाड काढण्याचा विचार डोक्यामध्ये आला. पण त्याच्यापूर्वी तो मोठा दूरदर्शी होता. त्याला पुढचं भविष्य संकल्पना फार त्याची चांगली असल्यामुळे त्याने त्याच आम्रवृक्षाच्या 2 कोया आपल्या परसाच्या बागेमध्ये लावल्या होत्या आणि त्या बी 10-12 वर्षाच्या असे ते
आम्रवृक्ष वाढलेले होते. आणि मग या झाडाला बाजूला केल्याशिवाय आपल्याला स्लॅब टाकता येणार नाही, अंगण आपल्याला मोठं करता येणार नाही, दुसरा मजला काढता येणार नाही. म्हणून त्याला ते झाड काढायचं मोठं जड अंतकरणाने निर्णय घ्यावा लागला. पण ते करत असताना त्याने झाडाची प्रार्थना केली, हे वृक्षराज, मी मोठ्या सखेद अंतःकरणाने आपल्याशी बोलतो आहे, कारण मी तुम्हाला वाढवलं, तुमच्या सावलीखाली बसलो, तुमचे फळं खाल्ले आणि एवढं मोठं तुमचं सगळे उपकार, तुम्ही सत्पुरुष आहात, शास्त्राने तुमचं सत्पुरुष म्हणून वर्णन केलेलं आहे. तेव्हा तुम्हाला इथून हटवताना मला फार वेदना होत आहेत, पण माझा नाविलाज आहे, मला पर्याय नाही आहे. तेव्हा मी तुम्हाला याच्यानंतर हलवणार आहे, म्हणजे तुम्हाला इथून काढणार आहे, माफ करा मला, असे त्यांनी प्रार्थना केली त्या वृक्षाची. वृक्ष बोलू लागला, म्हणले, अरे तू प्रार्थना केली, मला हे कळलं, तुझा उद्देश कळला, तुला गरज आहे हे पण मला समजलं, पण का रे, माझा वंश परंपरा चालण्यासाठी तू पर्याय काय केलास ना? हो म्हणले, ते बघा त्या 2 झाडाचे ज्या दिसत आहेत ना रोपं वाढलेले 12 वर्ष, त्या माझ्या पारसामध्ये इथून झाडं बघा दिसत आहेत, ते बरेचसे वाढलेले आहेत, ते तुमच्याच कोयाचे आहे, तुमचंच बीज आहे, तुमची वंश परंपरा राखावी म्हणून मी पर्याय केलेले आहेत. वा वा, काय छान संकल्पना आहे म्हणले तुझी, धन्य आहेस तू. मला आता हटवलं तर मला काही दुःख होणार नाही. तेव्हा तुझी प्रार्थना मला पावलेली आहे आणि तुला मला हटवण्याची परवानगी देत आहे. म्हणून त्या वृक्षाची परवानगी घेतली, त्याची पूजा केली आणि मग तो वृक्ष हटवला. तात्पर्य लक्षात घ्या मित्रांनो, जे वृक्षप्रेमी आहेत आणि वृक्षप्रेमी नाहीत त्या सगळ्यांनी नुसतं वसुंधरा आणि अनेक सरकारी आपण प्रकल्प राबवतो, पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी वृक्ष फार महत्त्वाचा आहे आणि तो हटवताना काही कारणाने आपण पर्यायी झाडं लावली पाहिजे आणि त्याची जोपासना केली पाहिजे. ते प्राणवायू देतात, अरे त्यांच्या जीव असतो, संवेदना असते. एक लाजाळी नावाचं गवत प्रवर्गामध्ये एक वनस्पती आहे, त्याला हात लावला की अशी ती लाजून असे बसते, म्हणजे त्याच्यामध्ये ते एकेंद्रिय वनस्पती आहे असं वनस्पतीशास्त्रज्ञ सांगतात. त्याचा आपला जरी अभ्यास नसला तरी वनस्पती ही बहुउपयोगी आहे मानवासाठी, हे मात्र अनेक शास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकाराने सांगितलेलं आहे आणि ते करण्यासाठी आपण वृक्षप्रेमी व्हा. आणि हेही लक्षात घ्या की त्याच्यावर आपण हे करत असताना जसं त्या माणसाने पर्याय व्यवस्था केली आणि मग पर्याय नसताना मग ते वृक्ष हटवावा लागला. बऱ्याच वेळा काय होतं की रस्ते मोठे करावे लागतात, सरकार योजना आणतं, रस्ते तर पाहिजेच आहे, विकास तर झाला पाहिजे, आणि मग काही वृक्ष आपल्याला तोडावे लागतात, काढावे लागतात, स्थलांतरित करावे लागतात. तर त्यावेळी काय असतात, वृक्षप्रेमी असं आवाहन आणतात, नाही नाही आमचा विकासाला विरोध नाही, पण झाडं हलवायचे नाही. आता झाडं जर त्या प्लॅनिंगमध्ये येत असतील, त्या सरळ रस्त्याच्या रेषेमध्ये येत असतील, तर ते हलवायचे नाही आणि विकासाला आमचा विरोध नाही असं म्हणणं हे विसंगती आहे. हां, तुम्ही असं म्हणा की 2 वृक्ष लावा, 1 हटवता येईल ना, 2 लावा, 10 लावा आणि मगच हे वृक्ष हटवा, म्हणजे विकासही केला पाहिजे, वृक्षालाही जपलं पाहिजे. दोन्ही गोष्टी, उगीच विरोध नाही म्हणायचं आणि पर्यायाने अप्रत्यक्ष विरोधच दर्शवायचा. रस्ता रुंद झाला पाहिजे, पण ती गरिबाची झोपडी जी रस्त्याच्या कडेला आहे ती हल्ली नाही पाहिजे. हां, अरे पण त्याला आम्ही दुसरी झोपडी देतो आहे, चांगलं घर बांधून देतो आहे, नाही नाही त्याचा सगळा संसार तिथे आहे आणि तो गरीब आहे, असा अंतर उपयोगाचा नाही. तर हे सगळं साकल्याने विचार करून आपला विकासही पाहिजे. पण हे लक्षात घ्या की वृक्ष हे सत्पुरुषायुव आहेत आणि त्याची प्रार्थना करूनच हटवा, पर्यायच नाही असा जर काही प्रसंग निर्माण तेव्हाच हटवा, पर्याय वृक्षारोपण करूनच हटवा, ही प्रार्थना लक्षात घ्या. वृक्षाला जशी प्रार्थना त्या ग्रस्ताने केली तशी तुम्हालाही प्रार्थना आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा
आणि निंबराज महाराज जाधव या चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.